नमस्ते मित्रांनो, आता पुढची नदी आहे गोदावरी नदी। आपण आता गोदावरी नदी बघणार आहोत। ठीक आहे। गोदावरी नदी बघण्याच्या अगोदर हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नदी खोर आहे। महाराष्ट्राचा जवळपास या ठिकाणी 49% भाग म्हणजे 1,53,000 चौरस किलोमीटर एरिया या नदी खोऱ्याने व्यापला गेलेला आहे। दक्षिण भारतातलं हे सर्वात मोठं नदी खोर आहे। हे नदी खोरं जवळपास 7 राज्यातून वाहत असतं बघा आणि एक केंद्रशासित प्रदेशातून वाहत असतं। मग आता ही दक्षिण भारतातली सर्वाधिक लांबीची नदी आहे आणि भारतातली गंगा नदी खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची लांबीची नदी आहे। त्यामुळे ही नदी अतिशय महत्त्वाची आहे। आता ही नदी कोणत्या भागातून वाहते अगोदर ते समजून घेऊ। एका बाजूला पश्चिमेला आपल्याला माहिती आहे सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे आणि पूर्वेला उत्तरेला बाजूला या ठिकाणी सातमाळा अजिंठाच्या डोंगररांगा लागतात आणि दक्षिणेकडच्या हरिश्चंद्र बालाघाटच्या डोंगररांगा आहे। ठीक आहे। या सातमाळा डोंगररांगा आहे, या अजिंठाच्या डोंगररांगा आहे आणि इकडं या ठिकाणी हरिश्चंद्राच्या डोंगररांगा आहे आणि या पुढे बालाघाटच्या डोंगररांगा आणि या बाजूला सह्याद्रीच्या डोंगररांगा। यांच्या दरम्यानचा हा पट्टा असा याला म्हणायचं गोदावरी नदीचे खोरे। गोदावरी नदीचे खोरे जे या ठिकाणी विदर्भाचा हा पूर्ण पट्टा येतो असतो, मराठवाडा येतो असतो, पश्चिम महाराष्ट्रातला नाशिक आणि नगर जिल्हा येतो असतो। ठीक आहे। आणि भारताचा जर विचार केला तर महाराष्ट्र खाली तेलंगणा लागतो, त्याच्या खाली आंध्र प्रदेश, 3 राज्यातून ही नदी वाहत असते। आणि या नदी खोऱ्यामध्ये ह्या 3 राज्याच्या व्यतिरिक्त मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, कर्नाटक आणि पॉंडिचेरीचे यानामचा जो पट्टा आहे तो पट्टा या ठिकाणी येतात। म्हणजे थोडक्यात काय, नदी खोऱ्यामध्ये 7 राज्ये आणि 8वा केंद्रशासित प्रदेश लागत असतो बघा। तर अशा टोटल एरियामध्ये या नदीला जे पाणी येऊन मिळतंय ते टोटल एरियाचं क्षेत्रफळ येतं 3,12,000 चौरस किलोमीटर एरिया। आणि या हिशोबाने जर बघितलं तर हे भारतातलं जवळपास 3ऱ्या ते 4थ्या क्रमांकाचं या ठिकाणी नदी खोरे येत असतं बघा। पहिल्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं आहे गंगा, दुसऱ्या नंबरवर येत असते 3,21,000 सिंधू नदी आणि 3ऱ्या क्रमांकावर लागतं असतं मग गोदावरी नदीचे खोरे। तर अशा प्रकारचे हे नदी खोरे येत असते। मग आता या नदी खोऱ्याबद्दल अगोदर मुख्य नदीबद्दल आपण चर्चा करू। मग आता मुख्य जी नदी आहे आपली गोदावरी नदी ही सह्याद्री डोंगररांगेमध्ये त्र्यंबकेश्वर जवळ उगम पावते नाशिक जिल्ह्यामध्ये। त्र्यंबकेश्वर जवळच्या सह्याद्रीच्या डोंगररांगेला म्हटलं जातं ब्रह्मगिरी टेकड्या। मग ही नदी ब्रह्मगिरी टेकड्याजवळ उगम पावते सह्याद्री डोंगररांगेमध्ये आणि पूर्व दिशेने ही नदी वाहायला लागत असते। पूर्व दिशेने वाहत जात असताना सुरुवातीला या ठिकाणी नाशिक शहरापर्यंत या नदीच्या पात्रात जागोजागी खळगे तयार झालेले। नदीसोबत जे दगडगोटे येतात त्या दगडगोट्याच्या खनन कार्यामुळे हळूहळू असे खड्डे तयार झालेले आहेत गोलाकार आकाराचे। तर असे या गोलाकार आकाराचे जे खड्डे आहेत या खड्ड्यांनाच म्हणायचं रांजण खळगे। रांजणाच्या आकारासारखा त्याचा आकार असल्यामुळे रांजण खळगे म्हणतात। तर या ठिकाणी बेसॉल्ट खडकाचा हा पट्टा येतो। बेसॉल्ट खडकाच्या पट्ट्यामध्ये असे खोलगट भाग तयार झालेले आणि नाशिक शहरापर्यंत असे खड्डे येतात बघा, रांजण खळगे येत असतात। तर रांजण खळग्याने बनलेला हा पट्टा येतो असतो। मग आता एक वेळेस UPSCला हा प्रश्न येऊन गेलेला आहे की कोणत्या नदीच्या उगमाजवळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांजण खळग्याची निर्मिती झालेली आहे, तर ही गोदावरी नदी येत असते। तर अशा पद्धतीने ही नदी पूर्व दिशेने वाहत जाते। सुरुवातीला गंगापूर, नाशिक, कोपरगाव, पुणतांब्याजवळ मग मराठवाड्यात प्रवेश करत असते। त्याच्यानंतर मग या ठिकाणी पैठण, गंगाखेड, त्याच्यानंतर लागतं बघा नांदेड, नांदेड नंतर मग पुढं प्रवेश करते ती नांदेड जिल्ह्यातून तेलंगणामध्ये। तेलंगणामधून सरळ पूर्वेला जाते आणि परत गडचिरोली आणि तेलंगणाचा निजामाबाद नावाचा जो जिल्हा आहे या जिल्ह्याची बॉर्डर तयार करते, म्हणजे महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर तयार करते। आणि अशीच ही नदी सरळ पुढे जाते आणि पुढे जाऊन मग नंतर ती या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असते बघा। ठीक आहे। पुढे जाताना सुरुवातीला महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर तेलंगणा लागतो, नंतर या ठिकाणी ती आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते। पूर्व घाट डोंगररांगा ओलांडल्या की मग सकल भागामध्ये प्रवेश करते। तिथून पुढे रुंदी तिची वाढली जाते, नदीचं पात्र वाढलं जातं बघा। आणि अशाच पद्धतीने नदी मग पुढे जाऊन या ठिकाणी जर आपण बघितलं पुढच्या पानावरती अशी ही नदी अशी सरळ पुढे येते, तेलंगणा संपतो, आंध्र प्रदेश चालू होतं। इथं पूर्व घाट डोंगररांगा लागतात। असे पूर्व घाट डोंगररांगा सोडल्या की या ठिकाणी राजमहेंद्री नावाचं ठिकाण लागत असतं बघा।
राजमहेंद्री या ठिकाणाजवळ या नदीचे मग आता हळूहळू दोन प्रवाह तयार होतात. एक प्रवाह असा जातो, एक प्रवाह असा जातो बघा. ठीक आहे. हा उत्तरेकडचा जो प्रवाह आहे याला पश्चिमेकडचा प्रवाह म्हणायचं. या प्रवाहाला म्हणायचं वशिष्ठी. इथं नाव आहे वशिष्ठी. आणि इकडचा जो प्रवाह आहे याचं नाव आहे गौतमी. तर अशा पद्धतीनं राजमहेंद्री जवळ शेवट होतो. इथून पुढे हिचे प्रवाह वेगवेगळे तयार व्हायला लागतात बघा. नंतर हिचे दोन प्रवाह तयार होतात मग, आणि हिचे दोन प्रवाह तयार होतात बघा. ठीक आहे. यातला हिचा उत्तरेकडचा जो प्रवाह आहे त्याला म्हणायचं नीलीविरू. ठीक आहे. आणि हिचा दक्षिणेकडचा जो प्रवाह लागतो वैनीतेई. असं या ठिकाणी टोटल 4 प्रवाह आहे. वशिष्ठी, वैनीतेई, नीलेविरू आणि गौतमी. तर अशा पद्धतीनं या 4 प्रवाहाच्या मध्यभागामध्ये त्रिकोणाकृती आकाराचा गाळाचा जो भाग तयार होतो त्याला म्हणायचं त्रिभुज प्रदेश. आणि या त्रिभुज प्रदेशाला म्हणायचं गोदावरी नदीचा त्रिभुज प्रदेश. या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये बंगालच्या उपसागराला जाताना अशी ही त्रिभुज प्रदेश तयार करते बघा नदी. ठीक आहे. ते इकडे हे बंगालचा उपसागर आहे. आता तर बंगालच्या उपसागराला शेवट होतो असतो. इथून पुढं राजमहेंद्री जवळपास हे शेवटचं ठिकाण लागत असतं बघा. या ठिकाणी याच्या आसपासच्या परिसरामध्ये या नदीचा शेवट होत असतो बघा. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र 1, तेलंगणा 2, आंध्र प्रदेश 3 या 3 राज्यातलीची टोटल लांबी येते 1465 किलोमीटर. ठीक आहे. यापैकी महाराष्ट्रातली लांबी आहे 668 किलोमीटर. भारताच्या टोटल एरिया 3,12,000 चौरस किलोमीटर या नदी खोऱ्याने व्यापला गेलेला आहे. यापैकी महाराष्ट्रातला 1,53,700 चौरस किलोमीटर एरिया महाराष्ट्रामध्ये येतो असतो बघा. तर भारताचा जवळपास 10% भाग व्यापला गेलेला आहे नदी खोऱ्याने, आणि महाराष्ट्राचा 49% भाग व्यापला गेलेला आहे. महाराष्ट्राखालोखाल सर्वात जास्त भाग व्यापला जातो मग आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा. नंबर 3ला मध्य प्रदेश छत्तीसगडचा आहे. नंबर 4ला कर्नाटक आहे. नंबर 5ला ओरिसा आहे. आणि सर्वात कमी भाग 0.7% भाग फक्त पॉंडिचेरीचे यानामचा भाग जो आहे तो भाग या ठिकाणी येऊन जातो असतो बघा. तर अशा पद्धतीनं ही नदी वाहते 3 राज्यातून. नदीचा प्रवाह 3 राज्यातून वाहत असतो. महाराष्ट्र 1, तेलंगणा 2 आणि आंध्र प्रदेश 3 ही 3 राज्य आहेत बघा. इथून ही नदी वाहत असते. आणि या नदी खोऱ्यामध्ये टोटल 7 राज्य येत असतात. म्हणजे या 3 राज्यात तर पाणी येतच, पण त्याचबरोबर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, कर्नाटक ही 4 राज्ये आणि ही 3 राज्ये, 4 आणि 3 7 राज्ये. आणि पुढं यानमचं पाणी येतं. यानम म्हणजे पॉंडिचेरीचाच भाग लागत असतो. तो केंद्रशासित प्रदेश आहे 8वा. तर अशा पद्धतीनं 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश यांचं मिळून टोटल 3,12,000 चौरस किलोमीटर एरिया येतो असतो बघा. तर अशी ही नदी येत असते. या नदीचं आता महाराष्ट्रातलं ठिकाणाबद्दल थोडक्यात लक्षात घ्यायचं. या नदीचे महाराष्ट्रातली लांबी आपल्याला माहिती आहे 668 किलोमीटर आहे. ही महाराष्ट्रातली सर्वाधिक लांबीची नदी आहे. आता या नदीचं बद्दल हे लक्षात घेतलं पाहिजे की या नदीवरती प्रमुख जे काही गावं आहेत ते गावं अगोदर सांगितले. गंगापूर आहे, नाशिक आहे, कोपरगाव आहे, पुंतांबा आहे, पैठण लागत असतं, नंतर गंगाखेड लागत असतं, नंतर नांदेड लागत असतं. ठीक आहे. हे महत्त्वाची गावं लागत असतात. या नदीवरती जर मुख्य नदीच्या पात्रामध्ये धरणं जर बघितली तर वरच्या भागामध्ये गंगापूर नावाचा प्रकल्प लागत असतो. नाशिकच्या वरच्या भागामध्ये हा तिचा पहिला प्रकल्प आहे सुरुवातीच्या टप्प्यामधला. भारतातला पहिला मातीचा प्रकल्प कोणता, तर हा गंगापूर प्रकल्प येत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नाशिक शहर ओलांडलं की नाशिक जिल्ह्यामध्ये खाली नांदूर मधमेश्वर नावाचा प्रकल्प लागत असतो. नांदूर मधमेश्वर प्रकल्पाला 2019ला इराणचे रामसर शहरामध्ये जी काही दलदलयुक्त पट्ट्यातल्या पशुपक्ष्यांच्या संवर्धनासाठी जी काही यादी तयार करण्यात आली, रामसर यादी म्हणतो आपण, या रामसर यादीमध्ये समाविष्ट झालेले महाराष्ट्रातले 3 ठिकाणे, त्यापैकी पहिलं समाविष्ट झालं होतं नांदूर मधमेश्वर. या धरणाच्या आसपास जे पशुपक्षी येतात म्हणून या ठिकाणी यांचा समावेश रामसर यादीमध्ये करण्यात आलेला आहे 2019ला. त्याच्यानंतर दुसरा समावेश झाला लोणार सरोवर 2020ला, आणि 2022ला समावेश झाला ठाणे खाडीचा. असे हे रामसर यादीमध्ये समाविष्ट झालेले महाराष्ट्रातले 3 ठिकाणापैकी पहिलं ठिकाण कुठलं असेल तर नांदूर मधमेश्वर आहे. आणि नांदूर मधमेश्वर धरण हे नाशिक जिल्ह्यामध्ये कादवा नदी आणि गोदावरी नदीच्या संगमावरती बांधण्यात आलेले आहे बघा. ठीक आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये हे 2 मोठाले प्रकल्प लागत असतात. खाली औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जायकवाडी नावाचा प्रकल्प लागतो बघा. भारतातला सर्वात मोठा मातीचा प्रकल्प कोणता, तर हा आहे. भारतातला सर्वात पहिला मातीचा प्रकल्प गंगापूर, भारतातला सर्वात मोठा मातीचा प्रकल्प जायकवाडी, आणि सर्वात मोठं धरण पण आहे. जवळपास 110 TMC पाणी या धरणामध्ये असतं.
तर पाण्याच्या साठ्याच्या हिशोबाने जर विचार केला तर सगळ्यात मोठं धरण जायकवाडी, पण सिंचनाखाली जमीन जास्तीत जास्त आणली उजनीनं, म्हणून सर्वात मोठा सिंचन प्रकल्प विचारला तर उजनी, पण सर्वात मोठं धरण विचारलं तर TMC, सर्वात जास्त TMC पाणी असलेलं जर धरण विचारलं तर जायकवाडी. ठीक आहे. त्याच्यानंतर या नदीवरती या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये मोठा प्रकल्प लागतो विष्णुपुरी, शंकरराव चव्हाण जलाशय असंही म्हणतात, आणि जायकवाडीचं जलाशयाला नाव आहे नाथसागर. ठीक आहे. त्याच्यानंतर नांदेड शहर ओलांडलं की बॉर्डरच्या अगोदर बाबळे नावाचा मध्यम प्रकल्प लागत असतो. तर मुख्य नदीवरती जर विचार केला तर या पद्धतीने एवढे हे धरणं लक्षात घ्यायचे. मग आता या नदीचे उपनद्या कुठल्या कुठल्या, कारण याचं अनेक उपनदीचे खोरंसुद्धा एक स्वतंत्र खोरे म्हणून ओळखल्या जात असतात बघा. मग आता कुठले कुठले खोरे आहेत, अगोदर आपण मेन उपनद्या घेऊ, नंतर त्या उपनद्या नंतरच्या भागामध्ये विचार करू आपण. पहिलं उजव्या बाजूचा जर विचार केला तर उजव्या बाजूनं पहिली येऊन मिळत असते दारणा नदी. दारणा नदी तर सह्याद्रीच्या डोंगररांगेमध्ये उगम पावत असते, आणि ही नदी अशी सरळ कळसुबाई शिखराजवळ उगम पावते बघा. आणि उजव्या बाजूनं या ठिकाणी सायखेडा नावाचा गाव लागत असतं. या सायखेडा गावाजवळ ही नदी गोदावरीला जाऊन मिळत असते बघा. या नदीवरती दारणा नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो. त्याच्यानंतर त्याच्या दक्षिणेकडून या ठिकाणी उगम पावत असते प्रवारा. प्रवारा नदीवरती भंडारदरा नावाचा इंग्रजांच्या कालखंडात 1910ला बांधण्यात आलेला प्रकल्प आहे. त्याच्या खाली निळवंडे नावाचा प्रकल्प लागत असतो बघा. ठीक आहे. या प्रवारा नदीलाच डाव्या बाजूने येऊन मिळत असते महाळोगी. महाळोगी प्रवारा नदीची उपनदी आहे, आणि जिथं येऊन मिळते तिथं संगमावरती संगमनेर नावाचं नगर जिल्ह्यातलं तालुक्याचं गाव लागत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर उजव्या बाजूने येत असते मुळा नदी. मग आता या मुळा नदीवर मुळा नावाचा प्रकल्प आहे रावरवी विद्यापीठाच्या वरच्या भागामध्ये, आणि खालच्या भागामध्ये मुळा आणि प्रवारा यांचा नेवाशी नावाच्या गावाजवळ, जिथं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली, त्या ठिकाणी संगम होतो असतो. आणि इथून मग ही प्रवारा नदी कायगाव टोका नावाचं गाव लागतं. कायगाव औरंगाबाद जिल्ह्यात आहे, टोका इकडे नगर जिल्ह्यात आहे. त्या दोन्ही गावाच्या बॉर्डरवरती ही नदी गोदावरी नदीला जाऊन मिळत असते, म्हणून कायगाव टोका म्हटलं जातं असतं बघा. ठीक आहे. उजव्या बाजूची या नदी आहे. उजव्या बाजूलाच या ठिकाणी पुढची नदी येत असते बोरा. ही बोरा नदी येत असते बघा अशी, आणि ही जाऊन मिळत असते नंतर मग गोदावरीला. आता हे पुढचा भाग जो आहे आता हरिश्चंद्राच्या डोंगररांगा सुरुवात होतात बघा. या हरिश्चंद्राच्या डोंगररांगेतून आष्टी पाटोदा पट्ट्यामध्ये उगम पावते सिंदफणा, आणि ही सिंदफणानंतर मग मंजिरत नावाचं गाव लागत असतं बीड जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणी ही नदी गोदावरीला जाऊन मिळत असते बघा. याच सिंदफणा नदीवरती माजलगाव शिवाराजवळ मोठा प्रकल्प आहे, याला माजलगावचा प्रकल्प म्हटलं जात असतं. या नदीला मग उजव्या बाजूनं बिंदुसरा, मणिकर्णिका आणि कुंडलिका अशा या महत्त्वाच्या नद्या या ठिकाणी बालाघाटच्या डोंगररांगेच्या उतारावरून उगम पावतात बघा. तर या ठिकाणी बिंदुसरा नदीवरती डोंगराळ भागामध्येच बिंदुसरा नावाचा प्रकल्प आहे. बीड शहराला पाणी पुरवठा करणारा प्रकल्प म्हणून बिंदुसरा प्रकल्प ओळखला जात असतो, आणि या प्रकल्पाच्याच खाली मग नंतर बीड शहराची वस्ती येत असते. मणिकर्णिका नदीवरती बीड जिल्ह्यामध्येच मणिकर्णिका नावाचा प्रकल्प आहे, आणि कुंडलिका नदीच्याच पात्रामध्ये कुंडलिका नावाचा प्रकल्प आहे. तर ह्या अशा पद्धतीनं ही सिंदफणा नदी येत असते. सिंदफणा नदी आष्टी पाटोदा भागात जिथं उगम पावते त्याच बाजूला अलीकडच्या बाजूनं इकडून उगम पावते मांजरा नदी. ठीक आहे. आता ही मांजरा नदी अलीकडे कलंडत नाही, पलीकडे कलंडत नाही. वरच्या भागातला जो पठारी पट्टा आहे, बालाघाटचे पठार म्हणतो आपण, या बालाघाटच्या पठारावरून अशी खाली जाते. ठीक आहे. आणि अशी इकडं बीड जिल्ह्यात केज तालुक्यातून पुढे जात असते, नंतर जाते या ठिकाणी मग ती लातूर जिल्ह्यात, लातूर शहरातून पुढे जात असते कर्नाटक. ठीक आहे. कर्नाटकमधून अशी सरळ जाते तेलंगणामध्ये, इथं असं कर्नाटक आहे, इकडं तेलंगणात जात असते बघा. तेलंगणात जाऊन अशी वळती घेते, आणि महाराष्ट्रामध्ये मग संगम नावाचं गाव लागत असतं नांदेड जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी ती गोदावरीला येऊन मिळत असते. अशी टोटल 700 किलोमीटर लांबीची नदी आहे. 3 राज्यातून वाहते, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, परत महाराष्ट्रात येते. म्हणजे 2दा महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या नद्यांमध्ये नंबर 1 मांजरा आहे, नंबर 2 पैनगंगा आहे, नंबर 3 या ठिकाणी तापी नदी येत असते, नंबर 4 गोदावरी येत असते बघा. तर ह्या परत महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या म्हणून ओळखल्या जात असतात. तर ही मांजरा नदी आहे. मांजरा नदीवरती बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यामध्ये मांजरा नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो. ठीक आहे. तर हा मोठा प्रकल्प लक्षात ठेवायचा. मांजरा नदीला इकडून ज्या उगम पावणाऱ्या नद्या आहे त्यामध्ये
तावरजा नावाची एक नदी या ठिकाणी लक्षात घ्यायची बघा. तावरजा, तिच्यावरती तावरजा नावाचा मध्यम प्रकल्प लागत असतो. आणि नंतर येत असते तेरणा, जिच्यावरती तेरणा नावाचा प्रकल्प आहे उस्मानाबाद जिल्ह्यात माकोर्णी गावाजवळ. तर उजव्या बाजूच्या या ठिकाणी या दोन उपनद्या लक्षात ठेवा. पहिली तावरजा, नंतर तेरणा आहे. त्याच्यानंतर या उतारावरती उगम पावून जाणारी नदी आहे लेंडी, आणि इकडून येत असते मन्याड. तर ह्या डाव्या बाजूच्या उपनद्या आहेत मांजरा नदीच्या. लेंडी नदीवरती लेंडी नावाचा प्रकल्प आहे आणि मन्याड नदीवरती मन्याड नावाचा प्रकल्प आहे. दोन्ही प्रकल्प नांदेड जिल्ह्यामध्ये येत असतात. तर डाव्या बाजूच्या लेंडी आणि मन्याड अशी दोन नद्या लक्षात ठेवायच्या. उजव्या बाजूच्या तावरजा आणि तेरणा अशा या दोन नद्या लक्षात घ्यायच्या. ठीक आहे. तर या पद्धतीने या उजव्या बाजूच्या नदी खोरे येत असतं. डाव्या बाजूचा जर विचार केला तर डाव्या बाजूनं पहिली नदी येऊन मिळत असते कादवा. कादवा ही नदी अशी डोंगररांगेतून सह्याद्रीतून उगम पावते आणि सरळ या ठिकाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या वरच्या भागामध्ये गोदावरी येऊन मिळत असते. ही कादवा नदी आहे बघा. कादवा नदीवरती पालखेड, त्याच्यानंतर करंजवन ही दोन मोठाले प्रकल्प लागत असतात. ही एक डाव्या बाजूची सगळ्यात महत्त्वाची मोठी नदी लागते. त्याच्यानंतर अजिंठा डोंगररांगेतून उगम पावून येणारी नदी आहे शिवना. या शिवना नदीवरती आंबाडी आणि शिवना टाकळी या दोन ठिकाणी मोठाले प्रकल्प लागतात. औरंगाबाद जिल्ह्यातच उगम पावते. औरंगाबाद जिल्ह्यातच जायकवाडीच्या वरच्या भागामध्ये गोदावरीला जाऊन मिळत असते. त्याच्यानंतर इथं अजिंठा डोंगररांगेतूनच उगम पावणारी नदी आहे दक्षिण पूर्णा. ठीक आहे. आणि दक्षिण पूर्णा मग औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये कंठेश्वर नावाचं गाव लागत असतं. या गावाजवळ ही नदी गोदावरीला जाऊन मिळत असते बघा. तर 402 किलोमीटर लांबीची ही एक महत्त्वाची मोठी नदी लागत असते. या नदीवरती खडकपूर्णा, त्याच्यानंतर येलदरी आणि त्याच्यानंतर सिद्धेश्वर असे 3 प्रकल्प उभारण्यात आलेले. खडकपूर्णा प्रकल्प जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत असतो. येलदरी आणि सिद्धेश्वर नावाचे जे प्रकल्प आहेत ते हिंगोली जिल्ह्यामध्ये येत असतात. येलदरी हा मराठवाड्यातला सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हणून सुद्धा ओळखला जात असतो. ठीक आहे. मग आता या दक्षिण पूर्णा नदीच्या डाव्या बाजूनं इकडून येणारी उपनदी कुठली असेल तर खेळनाय. ठीक आहे. आणि उजव्या बाजूने येऊन मिळत असते अंजना, त्याच्यानंतर गिरजा, त्याच्यानंतर कापरा आणि त्याच्यानंतर औरंगाबादच्या भागातून वाहत जाणारी नदी आहे दुधना. तर अशा प्रकारचे हे नदी खोरे येत असतं. दुधना नदीवरती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सोमठाण्याजवळ या ठिकाणी अप्पर दुधना प्रकल्प आहे आणि परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्याजवळ या ठिकाणी सेलू शहराजवळ लोअर दुधना नावाचा प्रकल्प लागत असतो. परभणी जिल्ह्यात कापरा नदीवर कापरा नावाचा प्रकल्प आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यात गिरजा नदीवरती गिरजा नावाचा प्रकल्प लागत असतो बघा. तर हे एक मोठं नदी खोरेच आहे. जसं या ठिकाणी बिंदुसराय, सिंदफणा एक मोठं नदी खोरे, मांजरा एक नदी खोरे, तसं दक्षिण पूर्णा एक नदी खोरे लागत असतं. ठीक आहे. तर ह्या मराठवाड्या आणि पश्चिम महाराष्ट्राची संबंधित उपनद्या लक्षात घ्यायच्या. आता पुढचा जो भाग चालू होतो तो पुढचा भाग म्हणजे गोदावरी नदीचा या ठिकाणी विदर्भाचा भाग चालू होतो. आता विदर्भातल्या डाव्या बाजूला येणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या नद्यांमध्ये वर्धा आणि वैनगंगा सगळ्यात महत्त्वाच्या आहेत बघा. मग यामध्ये सुरुवातीला वर्धा जी नदी आहे ही इथं या सातपुडा डोंगररांगेच्या दक्षिण उतारावरती मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. म्हणजे मध्य प्रदेशचं पाणी सुद्धा आता या नदीला येऊन मिळणार आहे. मग आता मध्य प्रदेशमध्ये दक्षिणेकडे ही नदी उगम पावते आणि दक्षिणेला येत असते. या नदीचं नाव आहे वर्धा नदी. वर्धा नदी मग सुरुवातीला मध्य प्रदेश, नंतर अमरावती जिल्ह्यात येते. अमरावती जिल्ह्यातून ही नदी मग वर्धा जिल्ह्यात, चंद्रपूर जिल्हा आणि नंतर अशी जात असते इकडं असे. ठीक आहे. तर महाराष्ट्रातली सर्वाधिक लांबीची दक्षिण वाहिनी नदी म्हणून वर्धा नदी ओळखलं जात असते. 455 किलोमीटर नदीचं हे पात्र महाराष्ट्रातलं येतं असतं बघा. या नदीवरती अमरावती जिल्ह्यामध्ये अप्पर वर्धा आणि खाली वर्धा जिल्ह्यामध्ये लोअर वर्धा असे 2 मोठाले प्रकल्प या नदीवरती येत असते बघा. ठीक आहे. आता या नदीची उपनद्या कुठल्या कुठल्या तेही लक्षात असू द्या. या नदीच्या डाव्या बाजूने येणाऱ्या उपनद्यांमध्ये जांब, कार, बाकुळी, वेण्णा आणि इराई या नद्या येत असतात बघा. उजव्या बाजूचा जर विचार केला तर चुडामण, माडू, चारघड, विदर्भा, खोलोट, बेंबळा, निगुर्डा अशा नद्या येत असतात बघा. आणि
या नदीलाच या ठिकाणी सगळ्यात मोठी उजव्या बाजूने येणारी नदी आहे पैनगंगा। मग ही पैनगंगा जी आहे इथल्या अजिंठाच्या डोंगररांगेमध्ये उगम पावतात बुलढाणा जिल्ह्यामध्ये। मग बुलढाणा, खाली वाशिम, हिंगोली, नांदेड आणि नंतर मग महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर तयार करते। बॉर्डरवरून नंतर परत महाराष्ट्रात येते आणि वढा नावाच्या गावाजवळ वर्धा नदीला जाऊन मिळत असते बघा। तर ही विदर्भातली सर्वाधिक लांबीची नदी आहे, 495 किलोमीटर या नदीची लांबी येत असते। या नदीवरती इसापूर नावाचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठा प्रकल्प लागतो, ठीक आहे। तर हे पक्षी अभयारण्य म्हणून सुद्धा घोषित झालेलं आहे। तर विदर्भातील एकमेव पक्षी अभयारण्य कुठलं तर इसापूर प्रकल्प, आणि इसापूर प्रकल्प येतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये, ठीक आहे। मग आता या पैनगंगा नदीच्या उजव्या बाजूने येणारी उपनदी आहे हिंगोली शहरातून येणारी कयाधू, ही नदी या ठिकाणी लक्षात ठेवायची। बाकीचे मग डाव्या बाजूनच येत असतात बघा। डाव्या बाजूला येणाऱ्यामध्ये पहिले येत असते कास, नंतर चंद्रभागा, नंतर पूस, नंतर आडान, आडानला येऊन मिळत असते अरुणावती, नंतर वाघाडी, नंतर खुनी, नंतर विदर्भा। तर अशा पद्धतीनं डाव्या बाजूला सुद्धा अनेक उपनद्या येऊन मिळत असतात। त्याच्यानंतर इकडं मैकल डोंगररांगेतून उगम पावणारी नदी आहे वैनगंगा। तर वैनगंगा मध्य प्रदेशमधून येत असते, अशी खाली आली की बॉर्डरवर येते आणि नंतर बॉर्डरकडं पश्चिम दिशेनं वाहते आणि नंतर परत मग भंडारा जिल्ह्यामध्ये खाली उतरते। खाली मग भंडारा जिल्हा, भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्हा, गडचिरोली जिल्ह्यातूनच मग या ठिकाणी चपराळा नावाच्या गावाजवळ या नदीला वर्धा नदी येऊन मिळत असते बघा। तर वर्धा आणि वैनगंगा यांचा संगम होतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा अभयारण्यामध्ये, आणि इथून पुढच्या एकत्रित प्रवाहाला म्हणायचं मग प्राणहिता। मग इथं ही बनती प्राणहिता। कोणत्या दोन नद्याचं एकत्रित प्रवाहाचं नाव आहे तर वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचं एकत्रित नाव येतं प्राणहिता। मग ही प्राणहिता नदी इकडं चंद्रपूर आणि इकडं गडचिरोली अशा पद्धतीनं दोन्ही जिल्ह्याची बॉर्डर तयार करते बघा। आणि नंतर मग महाराष्ट्र आणि तेलंगणा यांची बॉर्डर तयार करते मग अशी, आणि बॉर्डरना मग सिरोंचा नावाच्या गावाजवळ ही नदी या ठिकाणी गोदावरीला जाऊन मिळत असते बघा। तर अशा पद्धतीने ही प्राणहिता नदी लक्षात घ्यायचं। या प्राणहिता नदीवरती महाराष्ट्र आणि याच्या बॉर्डरवरती जर बघितलं तेलंगणाच्या चोवीला नावाचं मोठं धरण लागत असतं खालच्या भागामध्ये, ठीक आहे। मग आता वैनगंगा नदीच्या पात्राबद्दल आपण अगोदरही चर्चा केलेली की महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक पाणी वाहून नेणारं नदी खोरे आहे। एका वर्षामध्ये सरासरी 719 TMC पाणी वाहून नेत असते बघा, ठीक आहे। म्हणजे कृष्णा नदीच्या खालोखाल सर्वात जास्त पाणी वाहून नेणारा पट्टा हा आहे, म्हणजे या पट्ट्यामध्ये पाऊस चांगला होतोय, ठीक आहे। पूर्व विदर्भाचा पट्टा आहे। या पट्ट्यामध्ये अरबी सागराकडून येणारे जे काही नैऋत्य मोसमी वारे त्यापासून सुद्धा पाऊस पडतोय, आणि दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरापासून सुद्धा तितक्याच अंतरावर असल्यामुळं तिकडे हिवाळ्यामध्ये जी चक्रीवादळे येतात त्या चक्रीवादळाच्या पट्ट्यामध्ये असल्यामुळं तिकडूनही येणाऱ्या वाऱ्यामुळे पाऊस पडत असतो बघा। त्यामुळे या पट्ट्यामध्ये 150 ते 200 सेंटीमीटर वर्षाला पाऊस पडत असतो। म्हणून या पट्ट्यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या पट्ट्यामध्ये लाल माती आढळते, ठीक आहे। मग आता या नदीवरती भंडारा जिल्ह्यामध्ये गोसी खुर्द नावाचा मोठा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। हा एकमेव महाराष्ट्रातला राष्ट्रीय प्रकल्प आहे। केंद्र सरकारने मदत केलेला एकमेव प्रकल्प कुठला असेल तर गोसी खुर्द आहे, ठीक आहे। मग आता या नदीच्या डाव्या बाजूने येणाऱ्या उपनद्या कुठल्या कुठल्या? मग डाव्या बाजूने पहिली येत असते, आता इकडे आपल्याला माहिती आहे सीमावर्ती भागामध्ये इथं दरेकाच्या डोंगररांगा आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये, नंतर खाली चिरोली, सुरजागड, भामरागडच्या डोंगररांगा लागत असतात गडचिरोलीमध्ये। या डोंगररांगेच्या पूर्वेला छत्तीसगड आहे, पश्चिमेला महाराष्ट्र लागत असतो। मग आता इकडून ज्या नद्या येणार या डोंगर भागातूनच येणार आहेत बघा। मग आता या भागातून येणार ज्या नद्या आहेत यामध्ये पहिली येत असते वाघ, ठीक आहे। दुसरी नदी येत असते इकडून गढवी, तिसरी नदी येत असते खोब्रागडी, चौथी नदी येत असते काढाणी, नंतर नदी येत असते पोटफोडी। तर अशा पद्धतीनं डाव्या बाजूने येणाऱ्या या नद्या लक्षात घ्यायच्या। त्याच्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूने येणाऱ्या ज्या नद्या आहेत, उजव्या बाजूने येणाऱ्या नदीमध्ये बावनथडी, ठीक आहे। नंतर येत असते सूर, सूर नदी आणि वैनगंगा नदीच्या संगमावरती भंडारा शहर लागत असतं। त्याच्यानंतर येत असते कन्हान, कन्हान नदीवरती नागपूर जिल्ह्यात कन्हान प्रकल्प आहे। या कन्हान नदीलाच
मध्य प्रदेशमधून पेंच नदी येऊन मिळत असते बघा. याच्यावरती पेंच नावाचा प्रकल्प, याला तोतला डोह प्रकल्प असंही म्हणत असतो आपण. आणि पुढं चंद्रपूर जिल्ह्यात येऊन मिळत असते मूल नदी. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे वैनगंगा नदीचं खोरं सुद्धा खूप मोठं नदी खोरं या ठिकाणी आहे. काढाणी नदी आणि इकडची वैनगंगा यांच्या संगमावरती आपल्याला माहिती आहे गडचिरोली शहर येत असतं. तर हा एक भाग लक्षात घ्या. आणि सर्वात पूर्वेकडून येणारी नदी कुठली असेल तर मग इंद्रावती. आता इथं आपल्याला माहिती आहे छत्तीसगड आहे. छत्तीसगडच्या थोडं पूर्वेला गेलो आपण तर आपल्याला लक्षात येतं आहे याच्या पूर्वेला इकडं ओरिसा राज्य लागत असतं इकडं. आणि ओरिसा राज्यामध्ये कलहंडी नावाचं जे काही जिल्हा आहे, या जिल्ह्यातल्या ज्या डोंगररांगा आहे इथून अशी नदी उगम पावते आणि अशी अगोदर पश्चिमेला वाहत येत असते बघा. अशी वाहत येते इथपर्यंत. आणि इथं मग महाराष्ट्र आणि छत्तीसगड, नंतर महाराष्ट्र तेलंगणाच्या बॉर्डरवरून अशी येते आणि इथं गोदावरीला येऊन मिळत असते बघा. ठीक आहे. तर या बाजूनं सर्वात पूर्वेकडून येणारी नदी कुठली असेल तर इंद्रावती. ही येत असते ओरिसामधून. ओरिसा, छत्तीसगड आणि नंतर महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर आणि नंतर मग गोदावरीला जाऊन मिळत असते बघा. तर महाराष्ट्राची सर्वात पूर्वेकडील उपनदीचं खोरं कुठलं असेल तर इंद्रावती नदीचं खोरं येतं असतं. तर या पद्धतीनं ही गोदावरी नदी लक्षात घ्यायची. मग आता गोदावरी नदीतलं या बाकीचे खोरे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आता या नदी खोऱ्याचं वैशिष्ट्य काय तेही लक्षात घेऊ एकदा. एक तर दक्षिण भारतातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे, नंबर 1. त्याच्यानंतर या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात, नंबर 2. नंबर 3, या नदी खोऱ्याने महाराष्ट्राचा 49% आणि भारताचा 10% भाग व्यापला गेलेला आहे. नंबर 4, भारताचा 3,21,000 आपलं 3,13,000 चौरस किलोमीटर एरिया, तर महाराष्ट्राचा 1,53,700 चौरस किलोमीटर एरिया व्यापला गेलेला आहे. नंबर 5, या नदीला वृद्धगंगा असंही म्हणतात. ठीक आहे. सर्वात जुन्या नदीमध्ये ही एक नदी सर्वात जुनी नदी म्हणून ओळखल्या जात असते बघा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे नदी खोरं येत असतं. या नदी खोऱ्यातले मग संगमावरचे गावं लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे दारणा आणि गोदावरी यांच्या संगमावरती सायखेड नावाचं गाव लागत असतं. त्याच्यानंतर महाळुगी आणि प्रवारा यांच्या संगमावरती संगमनेर नावाचं गाव लागत असतं. त्याच्यानंतर मुळा आणि प्रवारा यांच्या संगमावरती नेवासा नावाचं गाव लागत असतं. प्रवारा आणि गोदावरी यांच्या संगमावरती कायगाव टोका नावाचं गाव लागतं. इकडून येत असते आपल्याला माहिती आहे इकडून शिवना नदी येत असते. शिवना नदी आणि गोदावरी यांच्या संगमावर धूपखेडा नावाचं गाव लागत असतं. त्याच्यानंतर दक्षिण पूर्णा आणि गोदावरी यांच्या संगमावरती कंठेश्वर नावाचं गाव लागत असतं. इकडून येते सिंदफणा आणि गोदावरी यांच्या संगमावरती मंजेरत नावाचं गाव लागत असतं. त्याच्यानंतर मांजरा आणि गोदावरी यांच्या संगमावरती संगम नावाचं गाव लागत असतं. पैनगंगा आणि वर्धा यांच्या संगमावरती वाडा नावाचं गाव लागत असतं. सूर आणि वैनगंगा यांच्या संगमावर भंडारा आहे. काढाणी आणि वैनगंगा यांच्या संगमावर गडचिरोली शहर आहे. त्याच्यानंतर वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमावर चापराळा नावाचं गाव आहे. त्याच्यानंतर इकडं प्राणहिता आणि गोदावरी यांच्या संगमावर शिरोंचं गाव लागत असतं. तर अशा पद्धतीने हे संगमावरची महत्त्वाची गावं या ठिकाणी लक्षात घ्यायची. आता लक्षात घ्यायचं आहे आपल्याला हे बघा या ठिकाणी ही जी उपनदीचे खोरे आहेत ते उपनदीचे खोऱ्यांच्या उपनद्या ज्या आहेत त्या हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशी समजून घ्यायचे पैनगंगा नदी आहे. या पैनगंगा नदीला उजव्या बाजूनं फक्त एकच नदी येऊन मिळत असते कायाधू. आणि डाव्या बाजूला येऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये पहिली येते कास, दुसरी येते चंद्रभागा, तिसरी येत असते पूस, चौथी येत असते आडान, आडानला येऊन मिळत असते अरुणावती, नंतर येत असते वाघाडी, नंतर येऊन मिळत असते खुनी आणि नंतर येऊन मिळत असते विदर्भा. तर अशा पद्धतीने ही पैनगंगा नदीची उपनद्या अशा क्रमाने लक्षात घ्यावं लागेल. पहिला कास डाव्या बाजूची आहे, नंतर चंद्रभागा, नंतर पूस, नंतर आडान, नंतर वाघाडी, नंतर खुनी, नंतर विदर्भा. आणि उजव्या बाजूची जर बघितली तर एकच लक्षात घ्यायची कायाधू.
ठीक आहे. ही नदी जाऊन मिळत असते वर्धा नदीला. मग वर्धा नदीच्या उपनद्या लक्षात घ्यायचं. वर्धा नदी मध्य प्रदेशमधून येत असते, अशी खाली जात असते बघा. तर ही वर्धा नदी आहे, ही असं दिशेनं जाते. या नदीला डाव्या बाजून जर बघितलं आपण तर पहिली नदी येऊन मिळत असते जांब, दुसरी नदी येऊन मिळत असते कार, तिसरी नदी येऊन मिळत असते बाकोळी, चौथी नदी येऊन मिळत असते वेण्णा. या वेण्णालाच येऊन मिळणार नदी आहे बोर, आणि शेवटच्या टप्प्यात येऊन मिळत असते इराई. तर डाव्या बाजूच्या वर्धा नदीची उपनदी आहेत. या उजव्या बाजूच्या जर बघितलं आपण, उजव्या बाजूला पहिली येऊन मिळत असते चारगड, पहिली येऊन मिळत असते चुडामण, दुसरी येऊन मिळत असते माडू, तिसरी येऊन मिळत असते चारगड, त्याच्यानंतर येऊन मिळत असते विदर्भा, विदर्भानंतर येऊन मिळत असते खोलोट, त्याच्यानंतर येऊन मिळत असते बेंबळा, आणि बेंबळानंतर येऊन मिळत असते निगुर्डा, आणि नंतर येऊन मिळत असते पैनगंगा. तर अशा पद्धतीनं उजव्या बाजूने येणाऱ्या नद्या, डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या, असा हा क्रम लक्षात घ्यायचा. ठीक आहे. तर ही वर्धा नदीबद्दलचे खोऱ्याबद्दलची माहिती. त्याच्यानंतर वैनगंगा नदी आहे. वैनगंगा नदी अशी खाली येत असते. इकडं खाली येताना तिला डाव्या बाजूने पहिली नदी येऊन मिळत असते वाघ, ठीक आहे. नंतर चुलबंद, नंतर गढवी. गढवी नदीवरती इटियाडो नावाचा मध्ययुगीन कालखंडातला प्रकल्प आहे. नंतर खोब्रागडी, नंतर येऊन मिळत असते काढाणी. काढाणी आणि इथं वैनगंगा संगमावरती गडचिरोली शहर लागत असतं. त्याच्यानंतर येऊन मिळत असते पोटफोडी. या डाव्या बाजूच्या नद्या लक्षात ठेवायच्या. उजव्या बाजूने येऊन मिळणारी नदी आहे बावनथडी. त्याच्यानंतर येऊन मिळणारी नदी आहे सूर. सूर आणि वैनगंगा यांच्या संगमावरती इथं भंडारा शहर लागत असतं. भंडाराच्या वरच्या भागामध्ये इथं गोसी खुर्द नावाचा प्रकल्प लागत असतो. त्याच्यानंतर या बाजूने येऊन मिळणारी नदी आहे कन्हान. कन्हान नदीवरती कन्हान प्रकल्प आहे. गोंडपिंपरी नावाचं गाव लागतं बघा भंडारा जिल्ह्यामध्ये, वरच्या भागामध्ये. हा तर इथं ही नदी वैनगंगेला येऊन मिळत असते. हिलाच मध्य प्रदेशमधून येऊन मिळत असते पेंच. हिच्यावरती महाराष्ट्रामध्ये तोतला डोह नावाचा प्रकल्प आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. या बाजूने येऊन मिळत असते नाग नदी. नाग नदीच्या काठावरती नागपूर शहर लागत असतं. आणि पुढं इकडून वाहत येणारी नदी आहे मूल, ठीक आहे. मूल नदीला उजव्या बाजूने येऊन मिळत असते अंधारी. अंधारी नदीचा आसपासचा परिसर म्हणजे अंधारी अभयारण्य आहे बघा, ठीक आहे. आणि असं जर बघितलं तर पुढच्या भागामध्ये येऊन मिळत असते वर्धा नदी. मग वर्धा आणि वैनगंगा यांचे एकत्रित प्रवाह म्हणजेच प्राणहिता आहे मग पुढच्या भागामध्ये. तर अशा पद्धतीनं हे नदी खोरे लक्षात घ्यायचं, वैनगंगा नदीचे खोरे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही गोदावरी नदी येत असते. महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी नदी आहे. मग या नदीच्या बद्दल असा हा डायग्राम लक्षात घ्यायचा. वर्धा, वैनगंगा, इंद्रावती आपण हे स्वतंत्र वेगळे दाखवलेले, इथे थोडक्यात दाखवले. इकडं या ठिकाणी आपल्याला माहिती आहे दारणा नदी आणि गोदावरी सायखेडा आहे. कादवा आणि गोदावरी नांदूर मधमेश्वर आहे. शिवना आणि गोदावरी धारेगाव लागतं बघा. इकडं प्रवरा आणि महाळोगी संगमनेर आहे. प्रवरा आणि मुळा नेवासा आहे आणि पुढं कायगाव टोका लागत असतो, ठीक आहे. ही बोरा नदी आहे. नंतर ही सिंदफना आणि गोदावरी मंजिरत लागतं बघा. बिंदुसरा, मणिकर्णिका, कुंडलिका या नद्या आहेत. इथूनच उगम पावते मांजरा नदी. नंतर हिच्या उतारावरती मग तावरजे आणि तेरणा आणि डाव्या बाजूला लेंडे आणि मन्याड लागत असतात, ठीक आहे. मग नंतर पुढं जर बघितलं आपण तर हे धरणं या ठिकाणी सांगितलेले आपण.
त्याच्यानंतर या ठिकाणी पुढं वर्धा नदी दाखवलेली, डाव्या बाजूनं जांब, कार, बाकळी, वेण्णा नदी आहे, इराई नदी आहे. उजव्या बाजूनं चुडामानी, माडुये, चारघडे, विदर्भा, खोलोट, बेंबळा, ठीक आहे, रामगंगा, निगुर्डा आणि पैनगंगा नदी लागते. ही पैनगंगा नदी आहे. पैनगंगेला डाव्या बाजूनं मग कास, चंद्रभागा, पूस, अरुणावती, आडान नदीची उपनदी आहे. नंतर वाघाडी, खुनी आणि विदर्भा लागत असते. आणि उजव्या बाजूला येऊन मिळत असते कयाधू. आता हे वैनगंगा नदीचं पात्र आहे. याला डाव्या बाजूनं वाघ येते पहिली, नंतर चुलबंद, नंतर काढाणी आहे, आपलं गडवी लागते. नंतर या नदीचं दुसरं नाव आहे गडवी, नंतर खोब्रागडी, नंतर काढाणी, नंतर पोटफोडी लागत असते. ठीक आहे. आणि उजव्या बाजूनं जर बघितलं तर बावनथडी, नंतर सूर आणि वैनगंगा यांच्या संगमावरती भंडारा आहे. नंतर कन्नान लागत असते बघा, गोंडपिंपरी जवळ मिळते. नंतर मूल, ठीक आहे. आणि नंतर मग इकडून वर्धा येऊन मिळत असते. तर अशा प्रकारचं हे नदी खोरं या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता या नदीवरती जे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्नाबद्दल थोडक्यात लक्षात घ्यायचं. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? मग आता इंद्रावती उपनदी आहे, प्रवरा आहे, इंद्रायणी नाही आहे, दूधना आहे. ठीक आहे. तर आपलं जे उत्तर येतं आहे ते इंद्रायणी. तर इंद्रायणी ही भीमा नदीची उपनदी येते, त्यामुळं या नदीचा नीचा संबंध लागत नाही. पुढचा प्रश्न आहे, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा या नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय म्हणतात? तर प्राणहिता म्हणतात आपण. ठीक आहे. ही प्राणहिता नदी गडचिरोली आणि चंद्रपूरचं बॉर्डर तयार करते. नंतर मग महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर तयार करते. आणि चिरोंच्या या ठिकाणी गोदावरीला जाऊन मिळत असते. खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? आता वर्धा नदीची उपनदी आत्ताच बघितली आपण, निगुर्डा आहे, उजव्या बाजूने येत असते. मन्याड ही मांजरा नदीची उपनदी आहे. ठीक आहे. सिंदफणा ही गोदावरीची उपनदी आहे. आणि गिरजा ही दक्षिण पूर्णा नदीची उपनदी आहे. तर वर्धा नदीची उपनदी येते निरगुडा किंवा निगुर्डा म्हणा. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? गोदावरी नदी खोऱ्याचा भाग म्हणजे गोदावरी नदीला येऊन मिळत असेल किंवा उपनदीला येऊन मिळत असेल किंवा सहाय्यक नदी असेल तर तसा भाग कोणता नाही. तेरणा नदी आहे, मांजरा नदीची उपनदी आहे. प्रवरा आहे, गोदावरीचीच उपनदी आहे. मांजरा नदी आहे, ही भातसा नदी नाही आहे. मग ही भातसा नदी कुठल्या नदीची उपनदी आहे? ही कोकणातली नदी आहे नंबर 1ला. आणि नंबर 2ला ही उल्हास नदीची उपनदी आहे. आणि ही पश्चिम वाहिनी नदी आहे. बाकीचे सगळे पूर्ववाहिनी नदी आहेत बघा. कोळशाच्या साठ्याकरता ओळखले जाणारे नदी खोरे. आता कोळशाच्या साठ्यासाठी या ठिकाणी वर्धा वैनगंगा खोरे, कारण कोळसा जो आहे आपल्याला माहिती आहे चंद्रपूर, त्याच्यानंतर यवतमाळ आणि नागपूर या 3 जिल्ह्यामध्ये कोळशाचं उत्पादन होत असतं. आणि हे तिन्ही जिल्हे या 2 नदीच्या खोऱ्यामध्ये येत असतात. म्हणून मग कोळशाच्या खाणीसाठी ओळखले जाणारे नदी खोरे वर्धा आणि वैनगंगा आहे. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी आणि सिद्धेश्वर ही धरणं येतात? आता ही धरणं येतात दक्षिण पूर्णा नदीवरती आणि हिंगोली जिल्ह्यात येत असतात ही. ठीक आहे. मग आता इथं जर बघितली तर पूर्ण दाखवलेलं आहे, याला दक्षिण पूर्णा म्हणू शकता आपण. तर ही पूर्ण हे त्याचं उत्तर येत असतं. खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे? आता गोदावरीची उपनदी जी आहे तर ही मांजरा येणार आहे. शिवना ही डाव्या बाजूने येते, दूधना ही डाव्या बाजूनच येते, साबरी ही सुद्धा डाव्या बाजूनच येते. साबरी ही इंद्रावती नदीची उपनदी आहे. दूधना ही दक्षिण पूर्णा नदीची उपनदी आहे. शिवना ही गोदावरी नदीचीच उपनदी आहे. ठीक आहे. आणि मांजरा ही गोदावरीची आहे पण उजव्या बाजूने येत असते, बाकीचे डाव्या बाजूने येत असतात बघा. बालाघाट पठाराचे उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरे आहे? बालाघाट या ठिकाणी पठाराच्या उत्तरेस आणि दक्षिणेस. उत्तरेस या ठिकाणी आपल्याला माहिती आहे गोदावरी नदी आहे, दक्षिणेस भीमा नदी आहे. मग आता उत्तर येतं गोदावरी आणि भीमा नदी. नर्मदा आणि तापी नदीच्या खोऱ्यादरम्यान या ठिकाणी 7 डोंगररांग आहे. पंचगंगा, घटप्रभा एकाच भागामध्ये येतात. वैनगंगा आणि पैनगंगा सुद्धा एकाच भागात येत असतात. भीमा व गोदावरी नदीची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमुळे अलग होतात? तर मग मधल्या पर्वतरांगा हरिश्चंद्र बालाघाटचे डोंगररांग आहे. इथं बालाघाट दाखवलेले. ठीक आहे. महादेवाच्या डोंगररांगेमुळं उत्तरेकडे भीमा नदी आहे महादेवाच्या, दक्षिणेकडे कृष्णा नदी आहे. सातपुड्याच्या उत्तरेकडं
नर्मदा आहे, दक्षिणेकडे तापी आहे. अजिंठ्याच्या उत्तरेकडं तापी नदी आहे, दक्षिणेकडून गोदावरी नदी येते. तर भीमा आणि गोदावरीची खोरे अलग करण्याचं काम या ठिकाणी हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा आहेत. यापैकी बालाघाट इथं खाली पर्यायामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठारावर सर्वात मोठी नदी खोरे कोणते आहेत? मग आता सर्वात मोठे नदी खोरेच आपलं आहे गोदावरी. 1,53,700 चौरस किलोमीटर एरिया या ठिकाणी या खोऱ्याने व्यापला गेलेला आहे. महाराष्ट्राचा जवळपास 49% भाग म्हणजे अर्धा भाग जवळपास या नदी खोऱ्याने व्यापला गेलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती? तर मग सर्वात लांब आपली गोदावरीची 668 किलोमीटर लांबी आहे. नवीन जी आकडेवारी येते त्यानुसार 740 किलोमीटर दाखवले जाते बघा. आता हे लक्षात असू द्या. नर्मदा नदी 74 किलोमीटर आहे. जुन्या पुस्तकामध्ये 54 किलोमीटर दाखवलेले आहे. तापी नदीची महाराष्ट्रातली लांबी 208 किलोमीटर आहे आणि भीमा नदी 451 किलोमीटर आहे. टिंब ही वर्धा नदीची उपनदी आहे. मग आता पैनगंगा, येरळा, पंचगंगा, आता ह्या बाकीच्या नदीचा आपला काही संबंध लागत नाही. तर पैनगंगा ही उजव्या बाजूने येत असते वर्धा नदीला. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. येरळा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. पंचगंगा सुद्धा कृष्णा नदीचीच उपनदी आहे. या तिन्ही नद्या कृष्णा नदीच्याच उपनद्या आहेत. तर ही नदी एकमेव वर्धा नदीची उपनदी आहे. महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहेत? पहिला मुद्दा लक्षात घ्या, चूक विचारलेले आहे. गोदावरी महाराष्ट्राचे सुमारे अर्धे क्षेत्र व्यापते, बरोबर आहे. उत्तरेकडील मोठ्या 2 नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात. आता उत्तरेकडच्या 2 नद्या म्हणजे आता वर्धा आणि वैनगंगा पकडू शकता तुम्ही, या महाराष्ट्राच्या बाहेर उगम पावतात, बरोबर आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या असतात, हे चूक आहे. ठीक आहे, सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या नाहीत, काही महाराष्ट्रातून उगम पावतात. मग उत्तर कुठलं येतं? चूक विचारलेले क. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? मग आता उत्तरेकडून दक्षिणेकडे एक तर वर्धा आहे किंवा वैनगंगा आहे. वर्धा सर्वाधिक लांबीची दक्षिण वाहिनी नदी आहे. 2 नंबरची वैनगंगा येते. वैनगंगा 295 किलोमीटर लांबी आहे आणि वर्धा 455 किलोमीटर लांबी. नदी खोरे ओळखा. ठीक आहे, मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात या ठिकाणी ग्राम बघू आपण. आता हे अर्धवट प्रश्न झालाय. तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलावतो जलविभाजक आहे. वेमला, निगुर्डा, बोर, नंद ह्या काही उपनद्या आहेत. वर्धा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील सरहद्द निर्माण करते. ठीक आहे, आता हे वर्धा नदीबद्दलची माहिती आहे. हे सगळे इथं वर्धा असायला पाहिजे होतं. उत्तर हे 4 नंबर येईल. ठीक आहे, हे वेमला, निगुर्डा, बोर, नंद ह्या वर्धा नदीची उपनद्या आहेत. आणि वर्धा नदीच वर्धा आणि अमरावती जिल्ह्याची सीमा तयार करते आणि यवतमाळ जिल्ह्याची पण सुद्धा सीमा तयार करत असते. खालील विधानाची सत्यता तपासा. मग आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, सातमाळा अजिंठा डोंगररांगेमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर गोदावरी नदीचे खोरे व भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेवाच्या डोंगररांगेमुळे अलग होतात, हे चूक आहे. गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र बालाघाटमुळे अलग होतात, महादेवाच्या नाही. महादेवाच्या डोंगररांगेमुळे भीमा आणि कृष्णा वेगळे होतात बघा. म्हणजे अ बरोबर आहे, ब चूक आहे. 3 नंबरचं उत्तर येतं असतं याला. ठीक आहे, तर हे 16चं 3 उत्तर लक्षात घ्यायचं आहे आपण. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. प्रवरा व कुकडी या नद्या दरम्यान स्थित डोंगररांगांना हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हटल्या जात असतात, हे बरोबर आहे. कुकडी खाली भीमा नदीची उपनदी आहे, प्रवरा गोदावरी नदीची उपनदी आहे, मध्ये हरिश्चंद्राच्या डोंगररांगा लागतात. बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते, हेही बरोबर आहे. ठीक आहे, आणि तापी आणि गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळा अजिंठा डोंगररांगा आहे, बरोबर आहे. आता खालील सर्व बरोबर विधान आहेत, हे लक्षात असू दे. 4 नंबरचं उत्तर आहे त्याचं. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली. मग आता मोठी नदी प्रणाली कुठल्या असणार आहे? गोदावरी 1 नंबरला आहे, 2 नंबरला भीमा आहे, 3 नंबरला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे वैनगंगा, आणि नंतर मग कृष्णा येते.
पुढची नदी लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सीमा ही इंद्रावती व प्राणहिता नद्याने बनलेली आहे. बरोबर आहे. इंद्रावती नदी ही छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असून प्राणहिता नदी तेलंगणा राज्याची सीमा असलेल्या सीमेवर वाहते. ओके, बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहेत. त्याच्यानंतर खालील विधाने पहा. प्रवरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी असून ती हरिश्चंद्राच्या डोंगररांगेच्या उत्तरेकडे स्थित आहे. प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे. बरोबर आहे. आणि हरिश्चंद्र डोंगररांगेच्या उत्तरेकडे आहे. हे बरोबर आहे. वर्धा आणि वैनगंगा या नदी या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. हेही बरोबर आहे. तर मग आता या ठिकाणी दोन्ही बरोबर असलेला पर्याय कुठला आहे? हा 3 नंबरचा येतो. तर हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात दख्खन लावा बेस्वाडचे आधिक्य नाही? दख्खनचं आधिक्य या ठिकाणी कोणत्या नदीच्या खोऱ्यात नाही आहे? तर वैनगंगा नदीच्या खोऱ्यात नाही. इथं जर बघितलं आपण रूपांतरित खडक आहे. इथं रूपांतरित खडकाने बनलेला आहे हा पूर्ण पट्टा. ठीक आहे. मग तापी असू द्या, या ठिकाणी पूर्णा असू द्या, या नदीच्या खोऱ्यामध्ये गोदावरी असू द्या किंवा खाली भीमा असू द्या, कृष्णा असू द्या, हे दख्खनच्या पठारावरच्या नदी आहेत बघा. ठीक आहे. वैनगंगा ही नदी जर बघितली आपण टोटल रूपांतरित खडकाच्या पट्ट्यातून वाहत असते. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचा 49% भाग व्यापला गेला. ओके, बरोबर आहे. तापी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील 16% भाग व्यापला गेलेला आहे. ओके, बरोबर आहे. भीमा नदीला चंद्रभागा असेही म्हणतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर घोड, इंद्रायणी, नीरा या भीमा नदीच्या प्रमुख उपनद्या आहे. बरोबर आहे. मग आता अ ब क ड आपलं 4 नंबरचं उत्तर येते. तर ह्या हिशोबाने लक्षात घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नदी खोर आहे. यामध्ये आपण गोदावरी, मांजरा, दक्षिण पूर्णा, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, प्राणहिता आणि इंद्रावती हे प्रमुख उपनदीच्या खोऱ्यासहित या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं. या नदीवरती सर्वात जास्त वेळेस प्रश्न आलेले. प्रश्नाचं संख्या बघूनही आपल्या लक्षात येऊन जाऊ शकते. एकदा पुस्तकातून रीडिंग करून घ्या, एकदा नकाशात बघून घ्या. परफेक्ट नदी जशी तशीच लक्षात राहू शकते.